गाईस नमस्कार, राम राम. आमची आफ्टरनून झाली, मला बरं वाटत नाहीये, तर आपण दुपारून ब्लॉग चालू करतोय. बघा मोशन कसं झालं आहे इथं आणि परी बघा. आता आम्ही ब्लॉग चालू करतोय. बघू आजचा काही प्लॅन नाही, प्लॅन असला की सांगतो गाईस तुम्हाला, बघत राहतो. गाईस तर आपण चाललोय स्टॅच्यू ऑफ, कसलं स्टॅच्यू ऑफ जाऊ द्या, संभाजी महाराज. हा, शंभू महाराजांचा स्टॅच्यू आहे. आता तिकडे चाललोय. तिथं 3000 ढोल आहेत, 1000 हे ताशे आहेत आणि 500 प्लस ध्वज आहेत. आता तिकडे चाललोय आम्ही. बघा काय तुम्हाला सांगतो आम्ही तिकडे गेल्यावर कसं आहे काय बघत राहतो. पुतळा त्या साईडला आहे, तिकडं तिकडे आहे, तिकडं बघू शकता तुम्ही. गाड्या लागल्या ना बघा, इथं पुतळा आहे. इथं दिसतोय का आता पुतळा? एकदम इथनं लांब छोटासा दिसतोय. बघा दिसला का? बघा आता टर्न घेऊन जायचंय त्या साईडला. तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दी रे, बापरे किती गर्दी आहे बघू शकता. किती गाड्या आहे. आम्ही सध्या बुलेटवर आहे गाईस. तर आपण आलो या ठिकाणी महाराजांच्या स्टॅच्यू पाशी. शंभू महाराजांचा आहे, थांबा तो दाखवतो. केला तर बघा काहीच तिथं शंभू महाराजांचा स्टॅच्यू आहे. आपण चाललोय तिथं. तर काहीच सांगतो, वेगवेगळ्या गाड्या आतून ठेवू कुठं लावली काहीच गर्दी नाही इथं. हे बघा काय भारी दिसतोय तो महाराजांचं स्टॅच्यू, काय भारी दिसतोय. अजून पुढे जातो काय चाललं मग सांगतो. काहीच बघा आपण पोचलो थोडं जवळ. हा अजून दाखवतो तुम्हाला. जे ध्वज दिसतात ना काही, ते अख्खे पथकाचे ढोल आहेत. 3000 ढोल आहेत आणि 1000 ताशे आहेत गाईस. मूर्ती बघा गाईस काय सही दिसते महाराजांची आपली. झालं नाही. हा होईल. हा आता आलो गाईस आपण. तर बघा पुढं गाईस तर मूर्ती बघा आल्या, म्हणजे महाराजांच्या स्टॅच्यू पाशी आलो आपण. म्हणलं आहे अशा अवधूत गांधी सरांच्या ठिकाणी गाणार आहे. स्टेज बाय दाखवतो. जय शिवराय. गाईस तर हे बघा मूर्तीच्या पुढे हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. गाईस लय क्राऊड आहे इथे या ठिकाणी भाई. चेपले पाऊस पण चालू आहे. अरे मोर मोर आम्हीच जाणार. अरे मोर मोर आम्हीच लढणार. सागर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगर वादळ आम्ही. अरे मरणाचं बी काळ आम्ही. रणमस्तांची छात आमची. अरे भ्या कोणाला धावतो रे. फिरत तलवारीशी नात हे मातीशी. भाकर सरणावरची रोज रखायाची. रयतेचा राजा जो आणि हातरत याच. जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच. तुकड तुकड झालं तरी मी कणकणान झुजतो रे. दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव रे. दुश्मनाला धाक दे
जगातील सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे। संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहे। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। शंभू सृष्टीचा एकूण परिसर 7.5 एकरामध्ये पसरलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे दुश्मन असू दे कणीम असू दे किती बी हुशार दादा असू दे की अरे दुश्मन असू दे कणीम असू दे किती बी हुशार आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा एवढंच ठाव की बघा 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 स्मारक नाहीये, ही हिंदूंची अस्मिता आहे, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हे धगधगता अग्निकुंड एक सांगू न भये न क्लेशे नपि मृत्यु क्षणे अपि च नृपः संहरते धैर्यं स्वात्म हर 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 पार्वती पतये धन्यवाद। या ठिकाणी या जगातील सर्वात उंच अशा धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण ऐतिहासिक मानवंदना देतोय। याची जी संकल्पना आहे या पुतळ्याची आणि या मानवंदनेची यांची संकल्पना आहे ती त्यांच्या मनात कसं आलं याविषयी मी श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। माता की जय। नमः पार्वती पद हर महादेव। ताशा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित मी आपल्या मनापासून या ठिकाणी तमाम हिंदू बंधू आणि भगिनींचं मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।
आगमे परमप्रतापी एकही शंभू राजाचा संहार एक दो तीन गाईस ढोल चालू झालाय गाईस आता ढोल चालू झालाय या ठिकाणी बघा माईक बंद कर माईक बदला माईक नका देऊ
नव्हतं असं कार्यक्रमासाठी आपल्या महाराजांसाठी. महाराजांनी एवढं केलं आपलं, आपण पावसात त्यांच्यासाठी थांबू तर शकतोच. जाऊ द्या, बाकी एक नंबर होता प्रोग्राम. लय असं एकदम आतून एकदम वाईब येत होती एकदम. आमची वाईब वेगळी असती, आमची महाराष्ट्रीयन येत आम्ही. हा म्हणते काय आहे हा चांगले ढोल बिल भारी ढोल बिल एक नंबर होते गाईस. आवाज ना आवाज असा मनातून येत होता ढोलाचा, असं वाजत होता ना ढोल. आमचं हृदय असं हे होत होतं धुड धुड धुड. एक नंबर होतं. बाकी काय जे बघा तुम्हाला आजचा आवाज येत असेल का नाही नाही सांगता येत, पण एक नंबर होतं बाकी सगळं. आता चला जातोय आम्ही बाहेर, सांगतो गाईस तुम्हाला. चला गाईस, एवढं लांब पण आवाज येतोय, असं एक नंबर वाईब येते ना तिथं. अशी एक नंबर वाईब येते ना तिथं. आणि महाराजात अशी एक नंबर वाईब येते ना गाईस तिथं. असं मनापासून एकदम धड 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 असं एकदम स्पीड मध्ये फुल पावर. काय पावरले लय खतरनाक पावर आहे. बाकी काही नाही. आता जातोय घरी गाईस. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. अरे फोनमध्ये चार्जिंग पण नाही, फोनमध्ये चार्जिंग पण नाही गाईस. हा ब्लॉग मी उद्याच टाकन लगेच एडिट वगैरे करून. हा ब्लॉग उद्याच टाकून देईल. बघण्यासाठी थँक्यू. जय महाराष्ट्र. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.